पुण्यात चुकून बी कुठल्या गल्लीत हिंडू नको, रस्त्यावर त्याला लांब राहिलं तुला दिसतं तिथं ढोकणार आम्ही. अशी विकृती आम्ही पुणेकर कपून घेणार नाही. संबंध महाराष्ट्र असली विकृती कपून घेणार नाही. जे उठसूट काही बोलते आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात नाही. आणि राजीनामा जर तात्काळ घेतलाय तर आम्ही संस्थेने येत्या काळात जे परिणाम होतील त्या परिणामांना सामोराची तयारी ठेवावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी अभिनेता राहुल सोलापूरकर, रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो. आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना म्हणजे लाच हा शब्द वापरला. साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले. याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा